वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुणे शहराच्या सांस्कृतिक जीवनात हा क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे आणि या क्षणाला साक्षी होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभलं आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी या विचार महोत्सवाचे बीज रोवलं. या 150 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये वक्तृत्वोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदाची धुरा केवळ 5 महनीय व्यक्तींनी सांभाळली. हे सुद्धा अन्य संस्था आणि ही संस्था यातलं वेगळेपण. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, नचिम केळकर, महामहोपाध्याय द.वा. पोद्दार आणि जयंतराव टिळक हे ते 5 अध्यक्ष. जयंतराव टिळक यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि लोकमान्यांचे पंटू डॉक्टर दीपक टिळक अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांचे आणि शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्राचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी या दोघांना विनंती करतो की त्यांनी न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावं. एकशे 50 वर्षांची ही वाटचाल पुणेकरांच्या भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे यशस्वी ठरली आणि वेळोवेळी या व्याख्यानमालेसाठी अनेकांचे सहकार्याचे हात पुढे आले. यावर्षीच्या ज्ञानसत्रासाठी चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांना आता मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव त्यानिमित्ताने पहिलं ज्ञानसत्राचं पुष्प जे भेटणार आहेत ते डॉक्टर राजा दीक्षित, सर्व श्रोतृवर्ग, माझे सर्व सहकारी. खरोखर व्याख्यानमालेने एखाद्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणं हे एक चमत्कार आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार. माझ्या तरी आठवणीत किंवा माहितीत भारतात अशी कुठलीही व्याख्यानमाला नाही की जी एवढे वर्ष सातत्याने ज्ञान यत्न चालवत आहे. आणि एक वैशिष्ट्य असं जे दरवर्षी मी सांगतोच की 3 शतकाची साक्षीदार असलेली अशी व्याख्यानमाला आहे की ज्यात वैचारिक जे काही बदल घडत गेले किंवा अनेक यंत्रयुग असेल पहिलं किंवा नंतर संगणक आलं, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, इथपर्यंतचं बदल, विज्ञानाचं बदल, त्याचा समाजावर होणारा परिणाम आणि त्या परिणामांचं किंवा त्या बाबतची माहिती या व्याख्यानमालेत नेहमीच चर्चेला गेली. मग वैचारिक होतं तसं ऐतिहासिकही
अनेक विषय यावर्षीसुद्धा आहेत. नंतर वैज्ञानिक आहेत, शास्त्रीय आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर इथे चर्चा झालेलीच आहे. पण असं मदत एकाने मुलाखती आत्ता घेतली त्यात हे केलं की निश्चित आता याच्या पुढे संदर्भ काय असेल तर खरं म्हटलं तर व्याख्यान, व्याख्याता आणि श्रोता ह्या दोन्ही गोष्टी खरं म्हटलं तर आवश्यक आहेत त्या याला, ज्याने तो व्याख्याता अजून चांगल्यापणाने आपलं हे मांडू शकतो. परंतु करोनानंतर हे बंधन आलं आणि नुसतं करोना असं नाही, ते एकूणच हळूहळू सगळ्यांनाच सवय अशी झाली की यूट्यूबवर पाहावं किंवा दुसरी अनेक माध्यमं आली. त्यावेळी माध्यमच नव्हते. म्हटलं तर वर्तमानपत्र एकमेव माध्यम त्याला. आणि केसरीच्या अगोदर सुरू झालेली व्याख्यानमाला आहे. तेव्हाही वक्तृत्व त्याच्यात सभा असं म्हणणं आणि ते याला लोकांचा ते वसन व्याख्यानमाला सोपं नाव केसरीने दिलं आणि त्याच्याप्रमाणेच आजही जे काही त्याला लोक ओळखतात ते जास्त करून वसन व्याख्यानमाला म्हणूनच ओळखतात. आणि हे सगळे बदल झाले. पण त्यावेळेला मग आम्हालाही खरं प्रश्न पडला की आता खरंच किती श्रोतृवर्ग येईल. या वर्षीची जवळजवळ 1 मे सोडलं तर सगळी व्याख्यानं ही आम्ही इथंच करणार आहोत टिळक स्मारकमध्ये. आणि ते आम्हाला काही सूचनाही देईल की कुठले विषय आवडतात, कुठले नाही आवडत आणि त्याच्यातून किती व्याख्यानं प्रत्यक्ष करावीत किंवा किती व्याख्यानं यूट्यूबच्या किंवा याच्या माध्यमातून करावी हे याच्या पुढल्या वर्षी ठरवलं जाईल. पण यावर्षी आम्ही पूर्ण सगळी व्याख्यानं या ठिकाणी करणार आहोत आणि त्याला निश्चितच प्रतिसाद मिळेल. अनेक व्याख्याते काही न विचारता पटकन त्यांनी हो म्हणाले. कारण वसन व्याख्यानमालेची परंपरा अशी होती की ज्यात एकापेक्षा एक अनेक व्याख्यात्यांनी व्याख्यानं दिलेली आणि क्वचित काही जणांनीच हे दिलं नसेल. पण लोकमान्य टिळकांनी 1895 याचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि तेव्हापासून पुढली सर्व वर्ष केसरीकारांनी ती जबाबदारी उचलली आणि मधला जरी हे असला तरी प्रत्यक्ष त्याचं आयोजन किंवा त्याचं अर्थकारण जे काय आहे ते केसरीच्या लोकांनी उचललं. यावेळेलाही एवढे वर्ष आहेत म्हटल्यावर काहीतरी हे व्हावं म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फेही मुख्य प्रायोजक म्हणून आम्ही काही देणगी दिली. परंतु याच्या पुढल्या काळात हे व्याख्यानमाला अशीच चालू राहील आणि त्याचा माध्यम एखाद्या वेळेला वेगवेगळी असतील. एक अजून गोष्ट काही वर्षापूर्वी यात आम्ही हे केलं की न्यायमूर्ती रानडेंनी ज्या काही संस्था उभ्या केल्या होत्या ज्यातल्या आजही काही चालतात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या नावाने एक पुरस्कार या वसन व्याख्यानमालेच्या याच्यात द्यावा असं ठरवलं आणि दरवर्षी त्या पुरस्काराचं कार्यक्रम मात्र या व्याख्यानमालेत आता समाविष्ट केलेला आहे. आम्ही त्याच्यातून काही पुरस्कार देतो आणि पुन्हा एकदा न्यायमूर्तींची त्या याने लोकांना आठवण राहावी. कारण हल्ली भरकन विसरण्याचं हे जास्त आहे त्याच्यामुळे आठवण राहावी म्हणून या पुरस्कार रूपाने त्यांचंही कार्य डोळ्यापुढे राहावं. कारण
खूप मुख्य मुद्द्यांना त्यांनी हात घातला. जसं मीच 2 संस्थांचा अध्यक्ष आहे आणि त्या दोन्ही संस्था यावर्षीच 150 वर्ष पूर्ण करतात. एक वसन व्याख्यानमाला आहे, तशी वेदशास्त्रोत्तेजक सभा आहे. दोन्हीचे हे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. परंतु हे आणि आम्ही याचा इतिहासही तयार केला आहे, तोही लवकरच म्हणजे प्रकाशितमध्ये शेवटच्या दिवशी आम्ही करणार आहोत. एवढंच सांगतो आणि या ठिकाणीच विरमतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर दीपक टिळक सर. The future of marketing is here. Are you ready to master the art of social and digital media marketing? At Tilak Maharashtra Vidyapeeth, our BSc in Social and Digital Media Marketing equips you with the skills to thrive in the fast-paced world of digital branding, content creation, and data-driven marketing strategies. Learn from industry experts and gain hands-on experience in social media strategy and management, digital advertising and analytics, influencer marketing and brand partnerships, content creation and video marketing, SEO and online consumer behavior. Graduate career ready and land top roles in social media management, digital marketing, brand strategy, and beyond. Our program is designed to give students real-world experience with live projects, case studies, and cutting-edge tools like Google Ads, Meta Business Suite, and more. Take the first step toward your dream career. Apply now to the BSc in Social and Digital Media Marketing at Tilak Maharashtra Vidyapeeth. आजचे आपले वक्ते डॉक्टर राजा दीक्षित सुप्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. जर आपण म्हटलं की श्रीधर दीक्षित फार बोध होण्याची शक्यता नाही, आणि पण राजा दीक्षित म्हटलं की अरे आपले राजा दीक्षित पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी, पुण्याच्या शिक्षण क्षेत्राशी ते अशा पद्धतीने निगडीत आहेत की त्यांचं मोठेपण सगळ्यांनाच त्याबद्दल कल्पना आहे. नवभारत या सुप्रतिष्ठित नियतकालिकाचं संपादन त्यांनी ज्या पद्धतीने केलं ते संपूर्ण महाराष्ट्रापुढे एक नवा आदर्श देणारं असं ठरलं. राज्य साहित्य विश्वकोश निर्मिती मंडळाचं ते मुखपत्र, या मंडळाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ त्यांनी समर्थपणे धुरा सांभाळलेली आहे. मगाशी बोलताना त्यांच्या त्यांनी आठवणीनं थोडासा उजाळा दिला. 1975मध्ये ज्या वेळेला वसंत व्याख्यानमालेची शताब्दी साजरी झाली त्यावेळेला एक कवी संमेलन घेण्यात आलं होतं वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर, आणि त्या व्यासपीठावर त्या दिवशी कवी संमेलनात एक नवोदित कवी म्हणून डॉक्टर राजा दीक्षित सहभागी होते. जसं मी त्यांच्याबद्दल म्हणालो की श्रीधर दीक्षित पटकन कळणार नाही, पण राजा दीक्षित संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर त्या महाराष्ट्राबाहेरही त्यांची कीर्ती आहे. तसंच आधुनिक सार्वजनिक काका ही ओळख असणाऱ्या त्यांच्या वडिलांबद्दल पण बोलता येईल. मधुकर दीक्षित असं म्हटलं तर लक्षात येणार नाही, पण मसरी बस सगळं त्यांचं काम आपल्या डोळ्यासमोर येईल. साक्षेपी इतिहासकार ही डॉक्टर राजा दीक्षित यांची ओळख आहे. ज्या विश्वकोश निर्मिती मंडळाचं अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या व्यक्तींनी भूषवलं, ती जबाबदारी डॉक्टर दीक्षित यांच्याकडे आली आणि त्यातून महाराष्ट्राच्या व्यासंगी परंपरेचा एक मोठाच गौरव झाला.
इतिहास संशोधक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, चतुरस्त्र लेखक आणि व्यासंगी वक्ता अशी सर्व विशेषणं डॉक्टर राजा दीक्षित यांना लागू होतात. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचे चालते बोलते इतिहासकार आणि मी मगाशी म्हटलं की आधुनिक सार्वजनिक काका, त्या मसरी दीक्षित यांचा वारसा, त्यांचे हे चिरंजीव पुढेच ठळकपणे चालवत आहेत. 30हून अधिक अभ्यासकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली MPhil आणि PhD केली. डॉक्टर राजा दीक्षित हे न्यायमूर्ती रानडे यांच्या विचाराचे पाईक आहेत. अभिनिवेश रहित मांडणी हे प्राध्यापक दीक्षित सरांचं फार मोठं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. आधुनिकता आणि केशवसूत, महाराष्ट्रातील मध्यमवर्ग, मराठीतील विज्ञानविषयक, इतिहासविषयक लेखन आदी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रार्थना समाजाचा इतिहास केवळ डॉक्टर दीक्षित यांच्याच धडपडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला. आधुनिक महाराष्ट्र हा प्राध्यापक डॉक्टर दीक्षित यांच्या संशोधनाचा विषय. लालित्यपूर्ण मांडणी, ओघवती लेखनशैली यामुळे त्यांचं लेखन अधिक प्रभावी आणि रसरशीत ठरलं. मराठी भाषा आणि साहित्य याच्यावर डॉक्टर दीक्षित यांचं एवढं प्रभुत्व आहे की ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत की मराठीचे प्राध्यापक, हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो आणि त्याला अनेक कारणंही आहेत आणि त्याचं दृश्यरूपही दिसलेलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या साहित्य सहकार या वाङ्मय मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग, म्हणजे प्राध्यापक असूनसुद्धा मला वाटते फार कमी विभाग असे आहेत की जे मराठी विभागाच्या उपक्रमांना एक सक्रिय आपली उपस्थिती, मार्गदर्शन दर्शवतात. त्याच्या अपवादांपैकी डॉक्टर दीक्षित सर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासातील वेगवेगळ्या विषयांवर वादंग निर्माण होतात, पण डॉक्टर दीक्षित अनेक वर्ष विविध व्यासपीठावरून सातत्याने त्याचा प्रतिवाद करण्यासाठी भूमिका घेत आहेत. आणि ते म्हणतात की चुकीच्या गोष्टी रूढ होऊ नयेत, आपल्याला त्या खऱ्या वाटू नयेत, याच्यासाठी इतिहासविषयक साक्षरता वाढली पाहिजे. तर इतिहासविषयक साक्षरता वाढवण्यासाठी सतत कार्यशील असलेले डॉक्टर दीक्षित आज 150व्या ज्ञानसत्राचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या भाषणानंतर आभाराची काही औपचारिकता होणार नाही. वसंत व्याख्यानमालेचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलं, याबद्दल मी सर आपले आताच आभार मानतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेला आहात. उद्या देखील आपण यावं ही आपल्याला विनंती, आपल्याला आवाहन. उद्या डॉक्टर वर्षा तोडमल यांचं आरोग्य शरीराचे आणि मनाचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. मी अधिक वेळ घेत नाही. डॉक्टर राजा दीक्षित यांचे विचार आता आपण ऐकणार आहोत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे लोकमान्यांचे योगदान, ऐतिहासिक मीमांसा. डॉक्टर प्राध्यापक राजा दीक्षित. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष, केसरीचे संपादक, या टिळक स्मारक या संस्थेचे प्रमुख आदरणीय डॉक्टर दीपक टिळक आणि ज्यांनी आत्ता माझा खूप उदारपणे परिचय करून दिला ते श्री स्वप्नील पोरे, या मालेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, वसंत व्याख्यानमालेचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष किंवा ज्ञानसत्र हे आता साजरं होतं आहे आणि त्यासाठी मी या सर्व संबंधितांचं सुरुवातीलाच अभिष्टचिंतन करतो. ज्याला आपण लँडमार्क म्हणतो एखाद्या संस्थेच्या इतिहासातला, तसा हा लँडमार्क आहे. मराठीमध्ये त्याचं भाषांतर बरेच वेळा मैलाचा दगड असं केलं जातं, पण मला स्वतःला ते भाषांतर अजिबात आवडत नाही. कारण
माइलस्टोनमधला स्टोन जितका खटकत नाही तेवढा हा दगड खटकतो. आणि म्हणून मी स्वतः त्याचं भाषांतर स्मरणशिळा असं करतो. तो शब्द मी एक त्याच्यासाठी रूढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतं की वसंत व्याख्यानमालेच्या इतिहासातली ही एक स्मरणशिळा आहे. आणि अशा टप्प्यावर व्याख्यानमालेची सुरुवात ही माझ्या व्याख्यानाने होती आहे, हे माझं परमभाग्य आहे असं मी समजतो. माझ्या डोळ्यासमोर 51 वर्षाचा तरी कालखंड आहे, जास्तच थोडी 50-60 वर्षाचा कालखंड. शालेय वयात असताना वसंत व्याख्यानमालेतली व्याख्यानं ऐकायला येत असे. वडिलांचा खूप उल्लेख झाला इथे आणि बरोबरच आहे, त्यांचे पुष्कळ संस्कार माझ्यावर झाले. पण या व्याख्यानांना उपस्थित राहण्याच्या बाबतीत आणि एकंदरच माझी जी काही साहित्यिक जडणघडण आहे त्या बाबतीत माझ्या आईचे संस्कार अधिक होते. आणि आई मला नेहमी आग्रहाने या व्याख्यानमालेला घेऊन येत असे की अरे राजा, हे चांगलं व्याख्यान आहे, हे ऐकायला गेलं पाहिजे. आणि म्हणून आईबरोबर मी खरं म्हणजे या व्याख्यानमालेचा श्रोता बनलो. आणि वडील तर या व्याख्यानमालेशी संबंधितही होते. व्याख्यानमालेचं काय आहे, आदरणीय जयंतरावजी टिळक यांची जी सगळी टीम होती त्या टीमचा ते एक भाग होते. त्यांचे सहकारी आणि अनुयायी जे होते त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा समावेश होता. आणि म्हणून त्यांच्या विविध कार्यांमध्ये वडील असत. तसं वसंत व्याख्यानमालेतही होते. वसंत व्याख्यानमालेचे ते 9 वर्ष कार्यवाह होते. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे ज्या वेळेला शताब्दी झाली तर शताब्दी निमित्ताने जी स्मरणिका प्रकाशित झाली त्या स्मरणिकेसाठी त्यांनी बरीच मदत केलेली होती. तसा उल्लेखही निर्देशही त्या स्मरणिकेमध्ये आहे. दुसरं असं आहे की 23 एप्रिल मला वाटतं 2013 असेल, माननीय आदरणीय जयंतरावजींच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते वडिलांचा सत्कार झाला होता. ती पण एक आठवण माझी आहे. तर अशा रीतीने ते स्वतः वसंत व्याख्यानमालेशी खूप जोडले गेलेले होते. आणि मी म्हटलं तसं की मी एक श्रोता, लहान विद्यार्थी श्रोता इथपासून वसंत व्याख्यानमालेचं वक्ता इथपर्यंत माझी वाटचाल आहे. आत्ता त्यांनी सांगितलं की सुवर्ण महोत्सवाच्या वेळी कविसंमेलन झालं तेव्हा मी नौका SP कॉलेजमधला विद्यार्थी होतो. मी डॉक्टर अरुणा ढेरे असे आम्ही कितीतरी जण त्या कविसंमेलनामध्ये होतो. ती एक आठवण या निमित्ताने मला येते. आणि त्याच्यानंतरही 4-5 वेळा तरी या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून मी बोललेलो आहे. पण मी म्हटलं तसं आजचा भाग्ययोग आहे आणि त्याच्याबद्दल मी खरोखर स्वतःला धन्य समजतो. आता हा जो विषय मी घेतलेला आहे त्यात मी जाणीवपूर्वक त्याचं शब्दांकन केलेलं आहे. मी त्यात नुसतं लोकमान्यांचं योगदान एवढंच म्हटलेलं नाही. आणि याचं कारण असं आहे की हे जे त्यांचं योगदान आहे हे तर इथला जो सुजाण श्रोता आहे सगळा वसंत व्याख्यानमालेचा श्रोता हा सुद्धा त्याच्या एकूण सुजाणतेमुळे प्रसिद्ध आहे, मर्मज्ञ असा श्रोता आहे. तर या श्रोत्याला लोकमान्यांच्या एकंदर कामगिरीबद्दल चे तपशील सांगणं हे अर्थातच मला अभिप्रेत नाही. आणि म्हणून चरित्रकथनात्मक माहितीपर असं बोलण्यामध्ये काही मला अर्थात रस नाही. लोकमान्य टिळक हा माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा एक दीर्घकाळचा असा विषय आहे. आणि अगदी नुसतं केसरीशी येणारा माझा संबंध या संदर्भातला याचासुद्धा आता एक इतिहास झाला आहे असं मला स्वतःला जाणवतं. म्हणजे मुद्दाम इथे आवर्जून उल्लेख करतो की 29 जुलै 2001चा रविवारचा जो केसरीचा अंक होता त्या अंकामध्ये लोकमान्य एक दर्शन असा लेख, म्हणजे जवळजवळ पावशतक झालं त्याला, एक दीर्घ असा लेख मी लिहिलेला होता. आणि ती जी परंपरा पुढे चालत राहिली त्याचा आणखी एक मोठा टप्पा म्हणजे 2020 लोकमान्यांची स्मृती शताब्दी साजरी झाली.
त्यावेळी आपण जो मोठा अंक प्रकाशित केला, अतिशय संग्राह्य असा अंक तो होता. त्या अंकामध्ये लोकमान्यांची सांस्कृतिक रणनीती या शीर्षकाचा एक विस्तृत असा लेख हा मी लिहिलेला होता. अनेक व्याख्यानं लोकमान्यांवर दिलेली आहेत. पुन्हा एक आठवण म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये 2020मध्ये लोकमान्यांविषयीची एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली, त्याच्यामध्येही माझं व्याख्यान झालेलं होतं. अशा पुष्कळच्या आठवणी म्हणजे या विषयाशी जे जोडलं जाणं आहे. आणि त्याची अगदी ताजी घटना सांगायची झाली तर नुकतंच लोकमान्यांचे जे केसरीतले लेख आहेत त्या लेखांचं निवडक लेखांचं इंग्रजी भाषांतर करणारं पुस्तक हे नदीम खान आणि यशोधन परांडे यांनी तयार केलेलं. त्यांनी ते भाषांतर केलं आहे आणि पेंग्विन आणि रँडम हाऊस या अत्यंत जगद्विख्यात अशा प्रकाशन संस्थेने ते प्रकाशित केलं आहे. आणि त्या पुस्तकाची पाठराखण करण्याचं काम म्हणजे ब्लर्ब लिहिण्याचं काम हे मी केलेलं आहे. म्हणजे जोडले पण जे आहे ते सगळं हे असं आहे. पण असं जोडला मी गेलो असलो तरी मगाशी मी म्हणत होतो त्याप्रमाणे व्यक्तिगत, चरित्रपर, भावुक, भावनिक, माहितीपर असं मला बोलायचं नाही आहे. किंबहुना त्यामुळेच मी ऐतिहासिक मीमांसा हा शब्द मी घेतलेल्या व्याख्यानाच्या विषयामध्ये आवर्जून समाविष्ट केलेला आहे. इतिहासाचा पट जो असतो तो अतिशय भव्य असतो आणि ही जी भव्यता इतिहासाची आहे ती स्थल आणि काल या दोन्ही दृष्टीने आहे असं आपल्याला दिसेल. तेव्हा या इतिहासाच्या भव्य अशा पटावरून लोकमान्यांकडे बघता येईल का असा विचार या निमित्ताने माझ्या मनात आला. स्वतः लोकमान्य टिळकांना सुद्धा या पटाच्या भव्यतेची जाणीव ही सातत्याने होती. याचं एकच उदाहरण आपल्याला देतो की मंडालेच्या कारावासामध्ये असताना त्यांनी पुष्कळ 350-400 पुस्तकं त्या काळात वाचली. गीतारहस्य लिहिलं हे तर आपल्याला माहितीच आहे. पण पुढे आपण काय लिहायचं याची त्यांनी एक यादी केली आणि त्या यादीत 10 पुस्तकांचा समावेश होता. आणि ती जी 10 पुस्तकांची यादी त्यांनी केली ती त्याच्यात हिंदू कायद्यावरचं पुस्तक होतं, शून्यलब्धी गणितावरचं पुस्तक, म्हणजे त्यातही विविधता होती. पण त्या सगळ्यात मी जात नाही, पण 2 उल्लेख आवर्जून करतो की त्यातलं एक पुस्तक त्यांना अभिप्रेत असणारं जे होतं ते भारताचा महाकाव्य पूर्व इतिहास असं होतं आणि दुसरं एक पुस्तक जे होतं ते शिवचरित्र होतं. हे 2 इतिहास त्यांना लिहायचे ते. आणि महाकाव्य पूर्व काळ ते शिवकाल. आणि त्यावेळेला ते जे काही लेखन करत होते केसरी मराठा ते वर्तमान काळात तर होतेच होते. म्हणजे एका भव्य अशा कालपटाशी ते जोडले गेलेले होते. आणि एक असं म्हणता येईल आपल्याला की स्थल काल व्यक्ती समाज हे जे इतिहासाचे 4 अनुबंध आहेत त्या अनुबंधांची जाणीव ही सातत्याने लोकमान्यांच्या मनामध्ये होती. इतिहास माणसाला कसं घडवतो याचं माझ्या मते लोकमान्य टिळक हे उत्तम असं उदाहरण आहे. त्यांनी एकदा असं म्हटलेलं होतं की मी जर स्वातंत्र्यात जन्माला आलो असतो तर मी गणिती झालो असतो आणि खगोलशास्त्राचा अभ्यासक झालो असतो. ते लॉ क्लासेसही चालू होत होते हे आपल्याला माहिती असेल. तेव्हा खगोल, गणित, कायदा या विषयाचे एक जागतिक कीर्तीचे अभ्यासक ते झाले असते. परंतु त्यांची इच्छा काही असो, इतिहासाची इच्छा वेगळी होती. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की एक वेगळी भूमिका, एक राजकीय राष्ट्रवादी भारतव्यापी अशी जबाबदारी ही त्यांच्यावर येऊन पडली आणि ती जबाबदारी काळाने आणि इतिहासाने त्यांच्यावर टाकली. आता या निमित्ताने थोडंसं त्या जबाबदारीविषयी त्यांच्या बोलत असताना आणि कामगिरीविषयी बोलत असताना मला
थोडं इतिहासाबद्दलचं तात्विक वेळेच्यात अगदी एक 5-7 मिनिटात करायचं आहे, कारण त्याचा संबंध मला लोकमान्य टिळकांशी जोडायचा आहे, त्यासाठी मी ते करतो आहे. काय होतं की इतिहासाविषयी मगाशी उल्लेख झाला माझा परिचय करून देताना, इतिहासाविषयी अनेक गैरसमज असतात, चुकीच्या कल्पना रुजलेल्या असतात आणि त्याच्यातून समाजामध्ये अनेक नव्या समस्या निर्माण होतात. आणि म्हणून मुळात इतिहास हे काय आहे, इतिहास हे काही टेलिफोन डिरेक्टरीसारखी दिसणारा कालपट नाही. इतिहास म्हणजे काही निव्वळ भूतकालीन घटनांचं वर्णन नाही, गतकालीन राजकारण नाही. फ्रीमनची व्याख्या होती एकेकाळी, हिस्ट्री इज पास्ट पॉलिटिक्स. पण जे गतकालीन राजकारण असेल तर ते गतकालीन समाजकारण पण आहे, गतकालीन अर्थकारण पण आहे, गतकालीन सांस्कृतिक कारण आहे, गतकालीन साहित्य कारण आहे आणि एकंदरीतच ती मानवी जीवनाची सर्वांगीण अशी कथा गतकाळाच्या संदर्भातली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतिहास हे जरी शास्त्र म्हणून आपण शिकत असलो, शिकवलं गेलं, तरी दुसऱ्या अंगाने ती कला पण आहे. आणि म्हणून ज्याला इतिहासकार व्हायचं आहे त्याला नुसतं डिंककात्री काम करून चालत नाही. डिंककात्री पद्धतीचा इतिहास लिहिणारे जे असतात ते इतिवृत्त लेखक असतात, ते इतिहासकार नसतात. इतिहासकार होण्यासाठी प्रतिभा असावी लागते. आणि म्हणून या संदर्भात मी माझ्या विद्यार्थ्यांना एक उदाहरण द्यायचो, ते इथे मुद्दाम आवर्जून त्याचा उल्लेख करतो. मायकेल एंजेलोची कथा आपल्याला माहिती असेल. वसंत बापट यांचं मायकेल एंजेलोपनिषद ही कविता फार अप्रतिम अशी कविता, फार प्रसिद्ध आहे की संगमरवरातून संगमरवर वजा केल्यावर संगमरवर राहिला पाहिजे. वरवर हे कोडं वाटतं, पण ती जी कथा आहे त्याची की त्याला मायकेल एंजेलोला कोणीतरी एकदा असं विचारलं की का रे इतकी सुंदर मूर्ती तू कशी काय घडवतोस. त्याच्यावर त्यांनी जे उत्तर दिलं, त्याच्या मूर्तीत तर त्याची कला होतीच, प्रतिभा होतीच, पण त्या उत्तरातही त्याची प्रतिभा दिसते. तो असं म्हणाला की मूर्ती मी घडवतच नाही, मूर्ती ही दगडात असतेच, मी फक्त आजूबाजूचा अनावश्यक दगड बाजूला करतो. आता हे जे मायकेल एंजेलोनी म्हटलेलं आहे हे मी नेहमी इतिहासात माझ्या विद्यार्थ्यांना सांगत आलो की हे इतिहासाला सुद्धा एका वेगळ्या अर्थाने लागू आहे. केशवसुतांची कविता एक या संदर्भात नेहमी आठवते. प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निज नामे त्यावरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा वगैरे वगैरे. ती जी कविता आहे त्यात फक्त प्राप्त काल याच्या जागी भूतकाल हा शब्द घातला तर इतिहासाची ती फार सुंदर अशी संकल्पना त्याच्यातून आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठेतरी की इतिहास लेखन ही एक सर्जनशील अशी कृती असते. इतिहास लेखनासाठी सुद्धा प्रतिभा असावी लागते. आणि इतिहास हा जसा घटना सृष्टीत असतो तसा तो इतिहासकाराच्या दृष्टीतही असतो. प्रत्येक इतिहासकारांनी लिहिलेला एकाच कालखंडाचा, एकाच घटनेचा सुद्धा इतिहास हा वेगवेगळा असतो. आणि म्हणून मला तर असं वाटतं की इतिहास हा मुळातच अनेकवचनी शब्द प्रयोग आहे. अनेक इतिहास असतात, अनेक दृष्टिकोन असतात, इतिहासाचे अनेक संप्रदाय असतात आणि त्यामुळे हे सगळे इतिहास वेगवेगळे असतात, कधी कधी परस्पर विरोधी सुद्धा असतात. हे आहे. आणि एकदा मग हे सगळं आपण लक्षात ठेवलं तर महत्त्वाचा भाग त्याचा असा आहे की इतिहास ही एक मानसिकता असते. इतिहास ही सामाजिक मानसिकता असते. आपल्या समाजाचा, जगाचा असा शोध म्हणजे एका प्रकारे आत्मशोध आणि आत्मबोध म्हणजे इतिहास असतो. ती आपली अस्मिता, ओळख असते. आणि म्हणून मग एकदा इतिहासाची ही संकल्पना आपण डोळ्यासमोर ठेवली. सर्व इतिहास हा विचाराचा इतिहास असतो आणि इतिहास हा एका प्रकारे भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यात सातत्याने चाललेला संवाद असतो. म्हणून कुठलाही इतिहासकार हा वर्तमानाचा प्रतिनिधी असतो. तो भूतकाळात त्याला जावंसं का वाटतं तर तो वर्तमानाच्या संदर्भात भूतकाळाचा विचार करतो. हे आहे. तर म्हणून हे सगळं लक्षात घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी इतिहास संकल्पना आहे त्याच्याबद्दल अगदी 1 मिनिटात सांगतो त्यांनी ते, कारण हे सगळं लोकमान्यांना लागू पडणार आहे म्हणून मी ते सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत, ज्या संकल्पना आहेत त्या घेऊन
त्याच्याबद्दल काही चर्चा केलेली होती. आणि त्यात त्यांनी सांगितलं की बाबा सेंट ऑगस्टिन याचा दैवी योजनेचा सिद्धांत आहे की दैव घडवतं हे सगळं. तो धर्मगुरू असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने मांडणी केली ती. नंतर हेनरी थॉमस बकल यांनी इतिहासाच्या घडणीमध्ये भूगोल, भौतिकता, पदार्थविज्ञान या गोष्टींना महत्त्व दिलं. कार्ल मार्क्स यांनी इतिहासाच्या जडणघडणीत आर्थिक घटकांना महत्त्व दिलं आणि म्हणून त्यांनी ते एक ज्याला आपण डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणतो, द्वंद्वविकासी भौतिकतावाद, तो त्यांनी मांडला मार्क्सनी. वर्गसंघर्षाची कहाणी या पद्धतीची मांडणी केली. आणि कार्लाइल यांनी असं म्हटलं की इतिहास म्हणजे थोरांची चरित्र, असं त्यांनी म्हटलं. आताचे इतिहासकार ते सगळं मोडीत काढतात, ही जी व्याख्या कार्लाइलची आहे ती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र असं सांगितलं की हे जे सगळे सिद्धांत आहेत यातल्या प्रत्येक सिद्धांतामध्ये काही ना काही तथ्य आहे आणि म्हणून त्यांचा एकत्रित विचार केला पाहिजे. या पद्धतीची मांडणी त्यांनी केली. आणि त्यात त्यांनी असं दर्शवलं की एका बाजूनी परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूनी मानवी कर्तृत्व याच्यातून इतिहास घडत असतो. आणि हे सांगताना हे जी मी मगाशी सगळी उदाहरणं दिली ती पाश्चात्य आहेत, पण एका भारतीय परिदृष्टीतून त्यांनी इतिहासाकडे पाहिलं. हा उल्लेख मी मुद्दाम करतोय की लोकमान्यांनी हेच केलेलं आहे. भारतीय परिदृष्टी हा कळीचा मुद्दा त्या संदर्भातला आहे. आणि म्हणून ते पाहताना बाबासाहेब आंबेडकर यांनी एकंदर बौद्ध दर्शनातलं जे एक तत्व आहे प्रतित्य समुत्पाद, याला इंग्रजीमध्ये थिअरी ऑफ युनिव्हर्सल चेंज अँड कॉझेशन म्हणतात, की कुठली गोष्ट जी घडते त्याला मुळात कारण असतं आणि खरं म्हणजे कारण परंपरा असते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की समग्र कारण समुच्चयातून बदल घडतो आणि हा जो बदल घडतो तो गुणात्मक असतो. त्यामुळे हे सांगताना ते असंही म्हणतात की समाज हा काही असा कोणीतरी एकदम घडवलेला नसतो, तर समाज हा उत्क्रांत होत जातो. त्यामुळे एकंदर इतिहासाला द्वंद्व विकासात्मक आणि बुद्धिवादी अशी बैठक देण्याचं काम याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि हे सगळे सिद्धांत, हा सगळा कारण समुच्चय एका अर्थी लोकमान्य टिळकांच्या आयुष्याला लागू पडतो. त्याच्यात नशिबाचा भाग आहे, दैवाचा भाग आहे, त्याच्यात काळाचा ओघ आहे, त्याच्यामध्ये व्यक्तिगत कर्तृत्व आहे, त्याच्यामध्ये सामाजिक, राष्ट्रीय, ऐतिहासिकदृष्ट्या येऊन पडलेली जबाबदारी आहे. हे सगळं आहे. या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे लोकमान्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य असं आपल्याला दिसेल. म्हणजे असं पहा आता की लोकमान्य टिळकांच्या आयुष्यात जे झालं असतं, किंबहुना जे होणं त्यांना आवडणार होतं, जे होणं त्यांना अपेक्षित होतं, त्यापेक्षा काळाने, नियतीने, इतिहासाने, समाजकारणाने, राष्ट्रस्थितीने त्यांना अगदी वेगळंच बनवलं. आणि ते टिळक हे आपल्याला माहितीही असतात आणि ते आपल्याला वंदनीय असतात. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. महापुरुषांकडे पाहताना आपण काही वेळा एक गोष्ट विसरतो की जशी समाजाची उत्क्रांती होत असते तशी प्रत्येक व्यक्तीची उत्क्रांती होत असते. आणि म्हणून त्या व्यक्तीचा जो सबंध जीवनकाळ आहे तो उत्क्रांत होत गेलेला आहे. हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर पूर्वायुष्यातल्या म्हणजे आरंभकालीन आयुष्यातल्या काही गोष्टींचा दोष हा आपण त्या महापुरुषाला कायम देत राहतो. आणि त्याने उत्तरायुष्यात काय घेतलं, काय केलं, काय भूमिका घेतली हे मात्र त्यावेळी आपण विसरलेलो असतो. म्हणून ही संबंध व्यक्तिजीवनाची सुद्धा उत्क्रांती जर डोळ्यासमोर आपण ठेवली तर मग आपल्याला लोकमान्यांचं जे जीवनकार्य आहे त्याचं अधिक योग्य असं आकलन होऊ शकतं. म्हणजे असं की पहिल्या टप्प्यात म्हणजे विशेषतः 19व्या शतकात लोकमान्य हे स्थानिक पातळीवरचे नेते प्राधान्याने होते. आणि स्थानिक पातळीवरचे नेते म्हणून असणाऱ्या त्यांच्या भूमिका आणि पुढे जेव्हा ते राष्ट्रीय नेते झाले भारताचे, संबंध भारतीय राजकारण एका अर्थाने ते घडवू लागले, करू लागले, स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करू लागले भारतीय पातळीवर,
त्यावेळचे लोकमान्य टिळक यांच्यामध्ये आपल्याला काही फरक दिसतील. काही गोष्टी तर कायम त्याच असतात, परंतु यांच्या भूमिकांमध्ये सुद्धा काही फरक पडलेले. उदाहरणार्थ एकच इथे निर्देश करतो, कारण प्रत्येक गोष्टीवर मी बोलू शकणार नाही, वेळ ठराविकच आहे, की मुस्लिमांविषयीची त्यांची भूमिका. आपल्याला असं दिसेल की सुरुवातीला त्या ज्या 19व्या शतकाच्या अखेरच्या दशकामध्ये काही ज्या दंगली झाल्या त्यावेळेच्या काही भूमिका ज्या होत्या त्यांच्या, आणि त्यातनं त्यांच्याबद्दल जे झालेले काही समज होते, त्याच्यापेक्षा पुढचं चित्र हे पूर्ण वेगळं आहे. विशेषतः मंडालेतून आल्यानंतरचे जे लोकमान्य टिळक आहेत आणि त्यावेळेला त्यांनी मुस्लिमांच्या संदर्भात घेतलेली भूमिका आहे, एवढंच नव्हे तर अनेक मुस्लिम नेत्यांनी त्यांच्या संबंधात घेतलेली जी भूमिका आहे याच्यामध्ये आपल्याला खूप अंतर दिसेल. म्हणजे आपण असं पहा की लखनौ करारामध्ये लोकमान्यांचा पुढाकार आहे, खिलाफत चळवळ आहे तिला लोकमान्यांचा पाठिंबा आहे. लोकमान्यांचं वकीलपत्र एका खटल्यामध्ये मोहम्मद अली जिना बॅरिस्टर जिनानी घेतलेलं होतं आणि जिनांना लोकमान्यांविषयी पराकोटीचा आदर होता की जो शेवटपर्यंत टिकला. म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं आणि फाळणी झाली त्यावेळेला मोहम्मद अली जिना यांनी आपल्या अनुयायांना असं बजावलं होतं, कारण त्यावेळेचे दंगेधोपे काय होते आपल्याला माहिती आहे तो इतिहास. त्या काळात जिनांनी अनुयायांना असं बजावलं की काहीही झालं तरी कराचीमधल्या लोकमान्यांच्या पुतळ्याला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये, हे जिनांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. लोकमान्यांना खांदा द्यायला काही मुस्लिम पुढारी होते. म्हणजे हे जर सगळं आपण पाहिलं तर त्यांची ती प्रतिमा आणि त्यांची ती भूमिका ही अगदी वेगळी आहे. आणि याचं कारण असं आहे की ते राष्ट्रीय चळवळीचे जेव्हा नेते बनले त्यावेळेला खरं म्हणजे त्या टप्प्यामध्ये त्यांच्यावर लोकमान्यांवर राष्ट्रीय पातळीवरची इतिहास दत्त अशी तिहेरी जबाबदारी येऊन पडली. काय होती तिहेरी जबाबदारी? तर एक राजकीय होती, दुसरी आर्थिक होती आणि तिसरी सांस्कृतिक होती. आणि या तिन्ही जबाबदाऱ्यांना घट्टपणे सांधणारं सिमेंट म्हणजे त्यांनी गीता रहस्यात सांगितलेला कर्मयोग सिद्धांत होता. असा आहे, कर्मयोगाची बैठक आहे त्याला सगळ्याला. आणि ही कर्मयोगाची बैठक किंवा कर्मयोगाचं तत्त्वज्ञान हे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिलं. हे त्यांचं एक फार मोठं योगदान होतं की जे काही वेळा पुरेसं लक्षात घेतलं जात नाही. हे जे 3 मुद्दे आहेत याच्या अनुषंगाने फक्त एक 5-7 मिनिटात मी त्या मुद्द्यांचा उहापोह करणार आहे. तो जो राजकीय मुद्दा आहे त्यात आपल्याला असं दिसेल की एकतर लोकमान्य टिळकांनी एकराष्ट्रीयत्वाचा विचार मांडला, लोकसंग्रहाच्या कल्पनेवर त्यांनी भर दिला. आता इथे लोकसंग्रहाबद्दलही एक सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये लोकसंग्रहाच्या तत्वाला अत्यंत महत्त्व जर कोणी दिलं असेल आणि त्या बाबतीतली दूरदृष्टी जर दाखवली असेल तर ती न्यायमूर्ती रानडे यांनी दाखवली. एका परीने रानडे आणि टिळक हे दोन्ही पुतळे एकत्र पाहताना मला फार आनंद होतोय. एका परीने रानडे आणि टिळक हे त्यांच्यात काही मतभेद होते आणि त्या मतभेदांमुळे आजच्या भाषेत बोलायचं तर विरोधी पक्षातले असल्यासारखे ते होते. परंतु न्यायमूर्ती रानडेंची जी लोकसंग्रहाची भूमिका आहे ती त्यांची लोकसंग्रहाची भूमिका ही त्यांचे शिष्य असणाऱ्या नामदार गोखल्यांपेक्षाही त्यांचे काही बाबतीत विरोधक असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी पुढे नेलेली आहे. म्हणून लोकसंग्रहाचं तत्त्व कुठली चळवळ उभी राहायला ते तत्त्व फार महत्त्वाचं असतं. तर ते जे तत्त्व आहे त्याला लोकमान्य टिळकांनी खूप मोठं असं महत्त्व दिलेलं होतं. आणि जहाल आंदोलनात्मक राजकारण त्यांनी ते त्यावेळेला उभं केलं ते आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्यात मी काही फार खोलात जात नाही. पण ते राजकारण जे त्यांनी उभं केलं त्याच्यातही आपल्याला असं दिसेल काय असतं की कुठलीही चळवळ कुठल्याही देशाची असो ती स्वातंत्र्य चळवळ ही एखाद्या नदीसारखी असते. उगमाला ती लहानच असते आणि म्हणून नेमस्ताना काही मी दोष देणार नाही, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. प्रत्येकाच्या भूमिकेचं मोठेपण आपण नीट काळाच्या चष्म्यातून पाहिलं पाहिजे. पहिला टप्पा होता म्हणून तो नेमस्ता असणं हे स्वाभाविक होतं.
बापूसाहेब माट्यांचा भूतकाळातले पारंब्या हा फार सुंदर निबंध आहे. त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या पिढीला अधिक दूरचं आणि पुढचं दिसतं हे खरं आहे, पण याचं कारण असं की ती पुढची पिढी आधीच्या पिढीच्या खांद्यावर बसलेली असते. तर त्या पद्धतीने नेमस्त आणि जहाल यांच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. पण त्या टप्प्यावर मग या चळवळीला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचं वळण देण्याची दृष्टी जर कोणी दाखवली असेल तर ती लोकमान्य टिळकांनी दाखवली. आणि तिचं खऱ्या अर्थाने विराट अशा जनचळवळीत रूपांतर हे पुढे महात्मा गांधींनी केलं. त्यांनी लोकमान्यांचाच मार्ग तिथे अनुसरलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. तेव्हा ते एक त्यांचं मोठं त्या बाबतीतलं योगदान आहे. अर्थात हे सगळं करत असताना ज्या वेळेला कुठलीही व्यक्ती ही देशाच्या राजकारणातलं नेतृत्व स्वीकारते त्यावेळेला त्या व्यक्तीवर अन्य काही बाबतीत मर्यादा येतात. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की लोकमान्यांवरही त्या मर्यादा आल्यात. विशेषतः सामाजिक बाबतीतल्या काही भूमिका घेताना त्यांच्यावर आलेल्या त्या मर्यादा लख्ख दिसतात. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की तो 18 सालचा अस्पृश्यतेचा जो ठरावाचा म्हणजे सयाजीराव महाराजांनी जी परिषद भरवली ती अस्पृश्यता निवारण परिषद, तेव्हा लोकमान्यांनी हे उद्गार काढलेले आहेत की ईश्वर जर अस्पृश्यता मानणार असेल तर मी त्या ईश्वराला मानणार नाही, हे उद्गार त्यांनी काढले. पण त्याबाबतच्या ठरावावर सही करायला मात्र त्यांनी नकार दिला, कारण त्यांच्या अनुयायांनी त्याला विरोध केलेला होता आणि त्या अनुयायांना सर्वस्वी ते दुखावू शकत नव्हते, कारण त्यांना देशाचं राजकारण पुढे न्यायचं होतं. त्यामुळे हे आपल्याला हा पेच या नेत्यांपुढे नेहमीच दिसेल. अगदी साधं अलीकडचं एक उदाहरण सांगायचं झालं तर राजीव गांधी आपले पंतप्रधान त्यावेळचे, यांनी त्या स्त्रीविषयक सुधारणा कायद्याच्या वेळेला ती शहाबानो केस जी झाली त्याच्यात 4 पावलं त्यांना माघारी यावं लागलं होतं. हे उदाहरण आपण पाहिलं तर हे एक कंपल्शन, काळाचं म्हणून एक कंपल्शन असतं, राजकीय व्यूहाचं म्हणून एक ते कंपल्शन किंवा ती एक अपरिहार्यता असते. आणि त्या अपरिहार्यतेतून थोडं 4 पावलं मागे यावं लागतं. ते लोकमान्यांच्या बाबतीत घडलेलं आपल्याला दिसेल. इथे मला मुद्दाम आपल्याला माओ त्से तुंगचं एक उदाहरण द्यायचं. त्यांनी वापरलेला फार सुंदर शब्द आहे, तो इथे लागू पडतो म्हणून सांगतो. ज्या वेळेला माओच्या नेतृत्वाखाली तो लाँग मार्च वगैरे झाला आणि कम्युनिस्टांची चळवळ चालू होती, त्यावेळेला त्या महायुद्धकालीन वातावरणात चांगके शेखचा जो कुमिंटांग पक्ष आहे, खरं ते आणि साम्यवादी यांच्यात विरोध होता, पण काही काळासाठी साम्यवाद्यांना कुमिंटांग पक्षाशी तडजोड करावी लागली आणि सहकार्य करावं लागलं. त्यावेळी माओ त्से तुंगने असे उद्गार काढलेले होते की आपण जरी वर्ग विग्रहाचं तत्त्वज्ञान मांडलं असलं आणि वर्गीय समाज आपल्याला नष्ट करायचा, वर्गविरहित समाज आपल्याला निर्माण करायचा असला तरी सध्या मात्र त्यांनी क्लास ॲडजस्टमेंट असा शब्द वापरला आहे. वर्गमेळाची नीतीच स्वीकारली पाहिजे, वर्गमेळ साधला पाहिजे, ही तडजोड त्यांनी केली ती. मला असं वाटतं की लोकमान्यांचं जे राजकारण आहे ते सुद्धा एका परीने वर्गमेळाचं राजकारण होतं, कारण त्याशिवाय त्यांना राष्ट्रीय चळवळ पुढे नेता आली नसती. वर्गमेळाचं कसं तर समाजातले जे पारंपरिक धनिक आहेत आणि नवे धनिक आहेत, म्हणजे एका बाजूला खोत जमीनदार असे धनिक असतील, दुसऱ्या बाजूला नवे कारखानदार असतील, या धनिकांची बाजू लावून धरण्याचं काम त्यांना करावं लागत होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार यांचीही बाजू घेऊन त्याबाबतची मांडणी लोकमान्य टिळक करत होते. हे गमतीशीर चित्र आहे. म्हणजे काही वेळेला त्यांच्यावर जी टीका केली जाते की अरे म्हणजे काय वाटेल ते थराला लोक जातात, हे काय एक भांडवलशाहीचे प्रतिनिधी असं सुद्धा लोक बोलण्याच्या टोकाला जाऊ शकतात. पण त्यावेळी आपण एक गोष्ट विसरतो की लोकमान्यांना ज्या वेळेला मंडालेचा कारावास झाला त्यावेळेला मुंबईतल्या कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप केला आणि या संपाची दखल रशियामध्ये लेनिननी घेतली आणि 1918च्या केसरीमध्ये लोकमान्यांनी आवर्जून लेनिनवर लेख छापलेला होता. त्याचप्रमाणे सेनापती बापट आणि
कृपक खाडीलकर यांना 1905च्या सुमाराला रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करून लेखमाला लिहा हे सुद्धा लोकमान्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे हे सगळं गमतीशीर चित्र आहे. म्हणजे ते काय भांडवलशाहीचे प्रतिनिधी नव्हते. त्यांना इथला औद्योगिक विकास अभिप्रेत होता, पण ते भांडवलशाहीचे प्रतिनिधी नव्हते. अहो साधं गंमत सांगू का, म्हणजे काहींना आता माहिती असेल ते, भारताला कार्ल मार्क्स याचा परिचय पहिल्यांदा लोकमान्यांनी करून दिला. तोवर मार्क्स भारतातल्या लेखी साहित्यामध्ये तोवर कार्ल मार्क्स नव्हता. 1881 मध्ये लोकमान्यांनी पहिल्यांदा कार्ल मार्क्सचा परिचय करून दिलेला आहे. 17 एप्रिलचा जो त्यांचा अग्रलेख होता मराठाचा, त्या मराठाच्या अग्रलेखामध्ये त्यांनी कम्युनिझमचा परिचय करून दिला आणि 1 मेच्या अग्रलेखामध्ये त्यांनी कार्ल मार्क्सविषयी लिहिलं. हे आपल्याला माहिती नसतं खूप वेळा. म्हणून मी म्हटलं किंवा लेनिन त्यांची दखल घेतोय आणि ते लेनिनची दखल घेत आहेत, हे सुद्धा चित्र आहे. आणि म्हणून मी आता इथे उभा आहे, मला फार तीव्रतेने त्याची आठवण येते. इथेच या व्यासपीठावरनं कॉम्रेड डांगे यांचं व्याख्यान झालेलं मी ऐकलं आहे. जयंतरावजी टिळक यांनी त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मला वाटतं बहुतेक तेव्हा दिलेला होता. आणि त्या पुरस्काराच्या वेळेस कॉम्रेड डांगे हे लोकमान्यांविषयी इतक्या आदराने ते म्हणले, मी त्यांचा भक्त होतो, मी त्यांचा अनुयायी होतो. आणि मग आम्ही कसं ते टिळकांच्या राजकारणाचं अनुकरण करून काही गोष्टी करत होतो हे भरभरून कॉम्रेड डांग्यांनी इथे सांगितलेलं होतं. मी म्हटलं तसं ते टिळकांचे त्या अर्थाने भक्त होते, हे आपल्याला माहिती नसतं. 1918 मध्ये जेव्हा ती चिरोल केस लढण्यासाठी लोकमान्य इंग्लंडला गेले, त्यावेळेला तिथल्या मजूर पक्षाला त्यांनी 2000 पाऊंडची देणगी दिलेली होती आणि मजूर पक्षाशी त्यांचं दीर्घकाळाचं नातं होतं, हे आपल्याला माहिती नसतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत. त्यांनी एकदा असे मद्रासला त्यांचा सत्कार झाला तिथनं परत आल्यावर 18 साली. तर त्या सत्कारामध्ये त्यांनी असे उद्गार काढले ते की कामगार आणि शेतकरी ही खरी इथली शक्ती आहे आणि कामगारांचं हित होईल तरच आपलं खऱ्या अर्थाने देशाचं हित होणार आहे, अशा साधारण अर्थाचे उद्गार. मी मुद्दाम ते सगळं वाचून दाखवत नाही कारण त्यांनी अडथळे येतात म्हणून मी हे सांगतोय. हे उद्गार हे लोकमान्यांनी तेव्हा काढलेले आहेत. आणि खरं म्हणजे त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं अधिवेशन भरणार होतं, त्याचं अध्यक्षपद त्यांना देऊ करण्यात आलेलं होतं, पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, नाहीतर तेही अध्यक्ष ते तिथे झाले असते. तेव्हा अशा पद्धतीने हे एक लोकमान्य टिळकांचं अगदी वेगळं असं चित्र हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून सामाजिक बाबतीत सुद्धा त्यांना आपण प्रतिगामी म्हणू शकत नाही. काही वेळा थोडी माघार घेतली असेल, काही गोष्टींना विरोध केला असेल, पण बुरसटलेले प्रतिगामी असे जे लोक असतात त्याच्यामध्ये आपण टिळकांचा समावेश करू शकत नाही. मी एकच आपल्याला इथे आपल्या समोर ठेवतो, अगदी लक्षात घेण्याजोगं आहे. गंबा सरदारांनी म्हटलेलं होतं की टिळकांचा पुनरुज्जीवनवाद आणि सनातनी पंडितांचा पुराणमतवाद हे एक नव्हते. आणि तिथे त्यांनी असं म्हटलं आहे, आगरकरांचं उदाहरण दिलं आहे की जिन्सीवाले आणि टिळक हे तुमचे खरे पुढारी नव्हत, असं आगरकरांनी लिहिलं. नव्हत हे त्यांच्या त्यावेळच्या शैलीचा भाग आहे. असा इशारा आगरकरांनी जुन्या सनातन्यांना दिलेला होता. हे फार अर्थपूर्ण आहे. आणि मग शील करंदीकरांनी नोंदवलं आहे की टिळक आणि सुधारणा या विषयावर त्यांनी लोकमान्य टिळकांनी त्यांना कुठल्या सुधारणा हव्या होत्या याची शील करंदीकरांनी एक यादी दिली आहे. ती यादी नुसती आपण ऐका आपल्याला आश्चर्य वाटेल, म्हणजे ज्यांना त्यातले बारकावे माहिती नाहीत त्यांना तरी निदान आश्चर्य वाटेल. मुलीचे लग्न 16 वर्षाच्या आत होऊ नये याला त्यांचा पाठिंबा आहे, हे त्यांचं मत आहे. मुलाचं लग्न 20 वर्षाच्या आत होऊ नये, तो काय लक्षात घ्या, मुलाचं लग्न 20 वर्षाच्या आत होऊ नये हे एक तत्त्व त्यातलं आहे. पुरुषाचं लग्न 40 वर्षांच्या पुढे होऊ नये
आणि 40 वर्षानंतर लग्न करू पाहणाऱ्या पुरुषांनी विधवेशीच विवाह केला पाहिजे, हे आहे. त्याच्यानंतर दारू पिणे बंद करावे, हुंडा चाल अजिबात बंद करावी, लोकमान्य म्हणताय हुंडा चाल अजिबात बंद करावी. प्राप्तीचा 10वा भाग हा सार्वजनिक कामाकडे म्हणजे या सगळ्या सुधारणा अंमलात आणणाऱ्या मंडळाकडे द्यावा आणि विधवेचे केशवपन करू नये. आता हे जर पाहिलं आपण तर त्यांची सामाजिक दृष्टी काय आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून इथे मला काय वाटतं की आपल्या त्यावेळच्या चळवळीत किंवा त्यावेळच्या इतिहासात एक गमतीशीर चित्र आहे. ते चित्र असं आहे की जे राजकीय जहाल होते ते सामाजिकदृष्ट्या मवाळ होते आणि जे सामाजिकदृष्ट्या जहाल होते ते राजकीयदृष्ट्या मवाळ होते. हे चित्र आपल्याला दिसेल आणि हे चित्र आपण लक्षात घेतलं तर सगळ्यांचं मूल्यमापन करणं हे आपल्याला अधिक सोपं होऊ शकेल. असो, तर हे जे काही त्यांनी केलं आणि राजकारणाच्या बाबतीत त्यांनी म्हणजे मी त्या संस्कृती कारणाकडे त्यांच्या मुद्दाम येतो नंतर, पण इथे आणखी सांगितलं पाहिजे की या हे राजकारण करत असताना केवळ ब्रिटिश आले, त्यांनी राजकीय सत्ता घेतली, त्याच्याविरुद्ध राजकीय लढा केला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, एवढी छोटी दृष्टी नाही आहे. ब्रिटिशांनी आपल्यावर जे राज्य निर्माण केलं आहे त्या राज्याचं खरं शोषक स्वरूप काय आहे याची पुरेपूर जाणीव लोकमान्य नव्हती. आणि ती असल्यामुळे ब्रिटिश साम्राज्यवाद हा मूलतः नुसता राजकीय नसून तो आर्थिक आणि सांस्कृतिक आहे याची पूर्ण जाणीव ही त्यांना असल्यामुळे आर्थिक आणि सांस्कृतिक लढेही त्यांनी उभारलेले आहेत. जशी आंदोलनं केलीत तसे हेही लढे, आणि त्याला आता मी त्या सैद्धांतिक चर्चेत जात नाही, पण अँटोनियो ग्रामची हा जो मार्क्सवादी विचारवंत आहे त्यांनी त्याबाबत एक शब्दप्रयोग वापरला आहे, भूमिका युद्ध असं. काय असतं की एखाद्या देशावर स्वारी करून तो देश जिंकून घेतला जात असे त्यावेळी एका दिवसात एका रणांगणावर एक विजय मिळवून त्या देशावर सत्ता प्रस्थापित करता येत असे. पण अशी मिळालेली सत्ता ही त्या सैन्याच्या आणि दंडशक्तीच्या जोरावर कायम टिकाऊ राहू शकत नाही. आणि मग त्यासाठी दुसरा एक लढा खेळावा लागतो आणि जिंकावा लागतो, तो म्हणजे मन जिंकण्याची लढाई. म्हणून जशी शस्त्रांनी विजय मिळवायचा तसं सांस्कृतिक हत्यारांनी पण विजय मिळवायचा असं कुठल्याही राज्यकर्त्या वर्गाला करावं लागतं. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की ब्रिटिशांनी जसा लष्करी विजय मिळवला तसं त्यांनी इथे आपलं सांस्कृतिक प्रभुत्व निर्माण केलं. ही गोष्ट खरी आहे की ते आपल्या भाषा शिकले, त्यांनी आपली व्याकरणं तयार केली, त्यांनी आपले शब्दकोश तयार केले, त्यांनी अनेक भाषांतरं केली दोन्ही बाजूनी. हे सगळं ब्रिटिशांनी केलं, याचं श्रेय आपण त्यांना देऊ. त्या बाबतीत त्यांचे आपल्यावर उपकारही असतील काही प्रमाणात. परंतु हे सगळा निरुपद्रवी असा उद्योग नव्हता. हे सगळं ते जाणीवपूर्वक करत होते. आणि त्या बाबतीत मी बर्नार्ड कोन या एका मानवशास्त्रज्ञाचा अँथ्रोपॉलॉजिस्टच्या एका निबंधाचं फक्त शीर्षक आपल्याला सांगतो. त्यांनी असं म्हटलं आहे की कमांड ऑफ लँग्वेज अँड लँग्वेज ऑफ कमांड असं शीर्षक आहे. आपल्या भाषा शिकले खरं आहे, कमांड ऑफ लँग्वेज मिळवली, पण ही कमांड ऑफ लँग्वेज का हवी होती त्यांना, तर लँग्वेज ऑफ कमांड निर्माण करायची. भाषेवरचं प्रभुत्व हे प्रभुत्वाची भाषा निर्माण करण्यासाठी होतं. आणि हे सगळ्याला लागू पडतं. ते आपला इतिहास शिकले, या इतिहासावर त्यांनी मिळवलेलं प्रभुत्व हे प्रभुत्वाचा इतिहास लिहिण्यासाठी होतं. म्हणून जेम्स मिलनी जो इतिहास लिहिला भारताचा, पुढे ग्रँड डफनी जो लिहिला महाराष्ट्राचा, तो जो इतिहास आहे, ठीक आहे त्यांनी इतिहास लिहिला, चांगलं केलं. पण जेम्स मिलने इतिहासाची विभागणी काय केली भारताच्या, हिंदू पिरियड, मुस्लिम पिरियड आणि मॉडर्न पिरियड. हिंदू एज, मुस्लिम एज, मॉडर्न एज. आता बघा याच्यातच किती खोडसाळपणा आहे.
मेलचा इतिहास हा 1817-18 सालचा आहे. म्हणजे पुढे बंगालची जी फाळणी झाली त्याच्या जवळजवळ 1 शतकभर आधीच फोडा आणि राज्य करा हे धोरण मिल अभ्यासाच्या क्षेत्रात, इतिहास लेखनाच्या क्षेत्रात राबवत होता. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या पद्धतीने त्यांनी आपलं प्रभुत्व हे विविध प्रकारे आपल्यावर लादण्याचा उद्योग केला. याच्या विरुद्धची एक जाणीव ही 19व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात येते. म्हणून चिपळूणकरांचं काही सामाजिक बाबतीत ते कर्मठ असतील, काही विचार त्यांचे आज आपल्याला पटणार नाहीत, परंतु यांचा प्रतिवाद आम्ही करू. आमची जी ही आर्यभूमी आणि आमची जी संस्कृती आहे या समाजाची प्रकृती ठणठणीत आहे, तिला काही झालेलं नाही. आमच्याकडेही श्रेष्ठता आहे हे ठणकावून सांगणारे चिपळूणकर होते. आणि म्हणतात चिपळूणकरांचा प्रभाव टिळकांवर आहे हे दिसेल तुम्हाला. त्यामुळे एक भूमिका युद्ध इथे उभं राहत होतं. राजवाड्यांमध्ये ते दिसेल तुम्हाला की राजवाड्यांना ही तळमळ का की आमच्या इतिहासाची साधनं आम्ही गोळा करतो. कारण तो संबंध जो काळ आहे ना, कीर्तनांच्या निबंधापासून ग्रँड डफवर हल्ला करणारा निबंध हा कीर्तनांनी लिहिला, तो 1865 लिहिला. तिथपासून मग पुढे ते काव्य इतिहास संग्रह राजवाड्यां चिपळूणकरांनी आणि मोडकांनी काढलं. त्याच्यात त्यांनी काय मोहीम उभारली तर आमच्या इतिहासाची साधनं आम्ही जमा करू आणि आमच्या दृष्टीतून आम्ही आमचा इतिहास लिहू. आम्हाला हा लादलेला इतिहास नको, कारण हा इतिहास हे आमच्यावर वर्चस्व निर्माण करण्याचंच एक साधन आहे, आम्ही ते उलटवून लावू. म्हणून साम्राज्यवादी इतिहासाची प्रतिक्रिया या स्वरूपात राष्ट्रवादी इतिहास आलेला आहे. आणि त्या इतिहासाला प्रेरणा देणाऱ्या लोकांपैकी लोकमान्य आहेत. त्यांना लिहायला वेळ नव्हता. शिवचरित्र त्यांनी लिहिलं असतं आणि तो दुसरा इतिहास जर लिहिला असता तर त्यांनी या राष्ट्रवादी पद्धतीने तो इतिहास लिहिला असतो. हे तर हे जर आपण पाहिलं आणि मग तुम्हाला असं दिसेल की संस्कृतीच्या किती क्षेत्रांमध्ये ती क्षेत्र हत्यारं म्हणून लोकमान्य वापरतायत, त्याच्याकडे किती डोळसपणे बघतायत. साधं सिनेमाचं उदाहरण घ्या. सिनेमा जो आला 1913 साली भारतात, दादासाहेब फाळक्यांना भांडवल उभारणी करण्यासाठी लोकमान्यांनी मदत केलेली आहे. बाबूराव पेंटर यांना त्यांनी चित्रपट केसरी ही पदवी दिलेली आहे आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर नेलेलं आहे. आणि त्यांना ते असं म्हणाले, भाषणामध्ये म्हणाले की अहो तुमचं हे जे नवीन माध्यम आहे ना ते आम्ही जे लिहितो आणि बोलतो त्याच्यापेक्षाही जास्त प्रभावी माध्यम आहे की ज्या माध्यमातून देशाची खरी सेवा होऊ शकते. ही चित्रपटाकडे बघण्याची दृष्टी आहे त्यांची. त्याच्यानंतर तुम्हाला आणि असं दिसेल की त्यावेळे प्रत्यक्ष विरोध करता येत नाही म्हणून या म्हणजे त्यावेळेचे साहित्यिक असोत, नाटककार असोत आणि चित्रपटकार असोत, यांनी पौराणिक कथा घेतल्या आहेत आणि लेखन केलं. म्हणजे कीचक वध हे जे खाडीलकरांचं नाटक आहे ते काय आहे, रूपकात्मक आहे संबंध, म्हणून तर त्याच्यावर बंदी आली. कारण कीचक आणि कर्जन ही ती तुलना आहे, सैरंद्री आणि भारतीय जनता असं ते सगळं रूपक आहे. तर म्हणून ही जी साधनं आहेत आणि याच्या पाठीमागे टिळक आहेत हे दिसेल तुम्हाला. साधं सर्कसचं उदाहरण देतो तुम्हाला. सर्कस जी छत्र्यांची सर्कस आणि देवलांची सर्कस याच्याशी टिळकांचे संबंध आहेत. म्हणजे छत्र्यांच्या सर्कसच्या माध्यमातून ते चीनमध्ये, त्या ब्रह्मदेशात चीनमध्ये तिकडे गेले. तिकडे त्यांनी काही क्रांतिकारक आपले पाठवले. क्रांतिकारक खानखोजे यांना लोकमान्यांनी छत्रे सर्कसच्या माध्यमातून क्रांतिकार्य करण्यासाठी पाठवलेलं आहे. काय विलक्षण आहे हे. आणि म्हणून मग तुम्हाला असं दिसतं की जेव्हा इंग्लंडहून ते 18 साली परत येतात त्यावेळी त्यांची जी एक मोठी मिरवणूक काढली पुण्यात, त्या मिरवणुकीसाठी हत्ती घोडे पुरवण्याचं काम हे देवल सर्कसनी केलं आहे, ते उगच नाही केलं. असं आहे ते. त्यामुळे सर्कस असो किंवा चित्रपट असो, नाटक असो, या सगळ्या बाबतीत एवढंच काय, मेळे हे साधन राष्ट्रीय उत्सव का त्यांनी सुरू केले, त्याच्यावरचे लोकमान्यांचे आग्रह काय पॉवरफुल आहेत की जाती जातींमधलं ऐक्य प्रस्थापित करावं आणि राष्ट्रभावना याचा प्रसार व्हावा म्हणून हे उत्सव आहेत.
हे ते आवर्जून सांगतायत. आणि ते सांगत असताना संकुचित हिंदुत्ववादी दृष्टी नाही आहे. ते असं म्हणतायत की जसा गणेशोत्सव आहे तसा किंवा जसा शिवजयंती उत्सव आहे तसा जर उद्या अकबरोत्सव सुरू केला तर त्यास माझी हरकत नाही, मी त्याचे स्वागतच करीन. हे त्यांनी लिहिलं आहे, अग्रलेखामध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे. म्हणजे हे उत्सव असोत, मेळ्यांमधली पदं असोत, ते मेळ्यांमधली पदं मला वाटतं गणेशोत्सवाची 60 वर्षे म्हणून आपणच ते पुस्तक म्हणजे केसरीनी प्रकाशित केलेलं जुनं पुस्तक आहे खूप, पहिल्या 60 वर्षांचा इतिहास. त्यातली मेळ्यांमधली पदं आपण वाचा. राष्ट्रभावनेचा केवढा प्रसार त्या मेळ्यांच्या पदांमधनं केला आहे. म्हणजे बोला श्री गजानन बोला, साधू संतांचा मेळा हे आहे, पण त्यातली काही पदं अशी आहेत की जी राष्ट्रभावनेचा प्रचार करतात. म्हणजे मेळ्यांचं साधन त्यांनी वापरलं आहे. अशी सगळी साधनं ही ते वापरत आहेत. याचं कारण त्यांची ही सांस्कृतिक रणनीती होती, ज्या रणनीतीच्या द्वारे त्यांना हे जे सांस्कृतिक प्रभुत्व आहे, हा जो सांस्कृतिक साम्राज्यवाद आहे त्याचा मुकाबला करायचा होता. आणि त्यातूनच मग गीतारहस्य येतं. गीतारहस्य मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारायचं, का रे गीतारहस्य लोकमान्यांनी का लिहिलं? त्यांचा काय वेळ जात नव्हता म्हणून लिहिलं नाही. गीतारहस्य जे त्यांनी लिहिलं तर त्या गीतारहस्याचं लक्षात घ्या तुम्ही की त्यावेळेला पाश्चात्य विचारवंतांनी आमची संस्कृती कशी श्रेष्ठ आहे आणि भारतीयांची कशी निकृष्ट दर्जाची आहे हे वारंवार सांगितलेलं होतं. त्याचा प्रतिवाद करायला टिळक उभं राहत आहेत. आणि आमची परंपरा ही किती भव्य आहे, किती थोर आहे हे ते सांगतायत. आणि हे सांगत असताना ते जी परिभाषा वापरतायत ती ते पाश्चात्य तत्त्वज्ञानाची पण परिभाषा वापरतायत असं आपल्याला दिसेल. म्हणजे साधं तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे त्या ह्याच्यात ते गीतारहस्याची सुरुवातच मुळी संतांची उच्छिष्टे बोलत उत्तरे कायमया पामरे जाणावे हे तुकोबांच्या अभंगापासून सुरू होतं. तर ती त्यांची ती दृष्टी आहेच. पण ते काय सांगतायत की त्यांनी एकतर गीतारहस्याला संबंध कर्मयोगशास्त्र असंच नाव दुसरं त्याचं दिलेलं आहे. आणि ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोग सांगायचा आहे, नीतिशास्त्र आमचं सांगायचं आहे असं म्हणतात. आणि त्याच्यात स्वतःला ते विशेषण वापरतायत, सकल भारतवर्ष हिताकांक्षी असं स्वतःसाठी विशेषण वापरतायत. आणि गीता ही निवृत्तीपर नसून ती प्रवृत्तीपर आहे ही संबंध मांडणी त्यांनी केली आहे. तर हे ठीक आहे. पण त्याच्यात मी जे तुम्हाला सांगत होतं ते वेगळंच आहे. काय आहे की पाश्चात्य जगतात जे प्रबोधन घडलं आणि त्यात जे नवे विचार पुढे आले त्यामुळे त्यांची संस्कृती खूप पुढे गेली. त्यात जे विचार आले, विचारधारा आल्या, त्यातली एक इंडिव्हिज्युअलिझम किंवा व्यक्तिवाद, दुसरी उदारमतवाद किंवा लिबरलिझम आणि तिसरी उपयुक्ततावाद किंवा युटिलिटेरियनिझम हे होतं. हे एक वैचारिक संकुल होतं. त्याच्यात मी तपशिलात जात नाही. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, राष्ट्रवाद, वैज्ञानिक विचार, बुद्धिवाद हे सगळं या तत्त्वज्ञानाला अभिप्रेत होतं. म्हणजे एका अर्थाने त्या आधुनिकतेचं तत्त्वज्ञान होतं. आणि त्या तत्त्वज्ञानातून मग त्यांनी तिकडचा समाज जो आहे तो आधुनिक बनला. त्याच्यातला जो जेम्स मिल होता, मगाशी मी जो सांगितला तुम्हाला, तो जेम्स मिल हा कट्टर साम्राज्यवादी दृष्टीने बघणारा होता. पण जेरेमी बेंथॅम आणि जो धाकटा मिल आहे जॉन स्टुअर्ट मिल हे मात्र भारताविषयी एका उदार भूमिकेतून बघणारे होते. आणि त्यांचं जे तत्त्वज्ञान होतं, युटिलिटेरियनिझम, उपयुक्ततावाद, ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर असं सांगणारं, त्याच्यामध्ये एक सुंदर तत्त्व होतं की जे तत्त्व त्या जॉन स्टुअर्ट मिलनी सांगितलेलं आहे. ते तत्त्व काय आहे ते मी मराठी भाषांतर सांगतो. आता मूळ वाक्य जाऊ दे इंग्रजी. त्यांनी असं म्हटलं आहे की एखादं सुखी समाधानी डुक्कर होऊन लोळण्यापेक्षा एखादा अस्वस्थ असा माणूस होणं मला आवडेल. आणि एखादा सुखी समाधानी मूर्ख माणूस बनण्यापेक्षा अत्यंत अस्वस्थ असा सॉक्रेटिस बनणं मला आवडेल. आता बघा तुम्ही याच्यात केवढा मोठा संदेश आहे.
तुम्हाला असं दिसेल की बरोबर हे जे मिलचं विधान आहे ते गीता रहस्याच्या 5व्या प्रकरणाच्या तळटिपेत मला वाटतं 115व्या पानावर उद्धृत केलेलं आहे. ते जे 5वं प्रकरण आहे त्याचं शीर्षकच मुळी सुखदुःख विवेक असं आहे. आणि म्हणून पाश्चात्य उदारमतवादामध्ये जो सुखवाद किंवा ज्याला आज आपण चंगळवाद म्हणतो जो निर्माण होत होता तो लोकमान्यांना अभिप्रेत नाही. म्हणून भारतीय परिभाषेत ती त्याची मांडणी करतायत. आणि म्हणून आम्हाला हवं असणारं जे सुख आहे ते सात्विक सुख आहे आणि सामाजिक सुख आहे या पद्धतीची मांडणी ते करतात. आणि तशा सुखाची आकांक्षा गीता रहस्यासारख्या ग्रंथाद्वारे व्यक्त करतायत आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाला ते प्रत्युत्तर देत आहेत. पाश्चात्यांचा प्रतिवाद या गीतेच्या तत्त्वज्ञानातून ते करतायत आणि त्यासाठी त्याची मीमांसा आहे. म्हणून तर मिलचाही आधार ते घेत आहेत. त्यातलं जे आम्हाला हवं आहे असं आहे, जुन्यातलं सोनं हे आम्हाला हवं होतं पण नवं पण आम्हाला हवं होतं. म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी सुद्धा काय केलं की आधुनिकतेची इमारत इथे बांधण्याचा प्रयत्न केला, वैचारिक इमारत, मूल्यात्मक इमारत. पण आधुनिकतेची ही इमारत जी न्यायमूर्ती रानडेंना अभिप्रेत होती तिचा पाया हा मध्ययुगीन मराठी संतांच्या भागवत धर्माचा होता. भागवत धर्माच्या पायावर उदारमतवाद ही रानडेंची दृष्टी आहे आणि म्हणून त्याला एक नैतिकतेचा पाया आहे. बेंथॅम आणि मिल हे या लोकांना प्रिय यासाठी आहेत. अहो साधं घ्या, बेंथॅमचा प्रभाव आपल्यावर काय कुठं कुठं पडला आहे? आपल्या शिक्षण पद्धतीवर पडला त्या काळात. आपलं जे पिनल कोड आहे जे आजही आहे त्याच्यावर बेंथॅमचा प्रभाव आहे. आपल्याकडे महसूल विषयक जे धोरण आखलं गेलं त्यातली जी रयतवारी पद्धत आहे जी आपल्या महाराष्ट्रात आहे होती तेव्हा त्या रयतवारीवर बेंथॅमचा प्रभाव आहे कितीतरी आहे. आणि त्याच बेंथॅमच्या प्रभावातून बेंटिंग येतो की जो उदारमतवादी होता. बेंटिंग जो आला त्यांनी अनेक ज्या सामाजिक सुधारणा केल्या तो या बेंथॅमचा अनुयायी आहे. आणि म्हणून तो येताना काय म्हणाला बेंथॅमला जेव्हा तो आला इथे गव्हर्नर जनरल म्हणून तेव्हा बेंथॅमला तो असं म्हणाला की अरे मी इथे राज्यकर्ता म्हणून जातोय खरा पण मी नव्हे तर तिथला खरा राज्यकर्ता तूच आहेस. ह्या त्याच्या म्हणण्याला फार अर्थ आहे. त्यामुळे हा सगळा आशय त्यातला जो चांगला आशय आहे तो आपले बुद्धिमंत घेतात. त्याला भारतीय तत्त्वज्ञानातलं जे चांगलं आहे त्याची जोड देतात आणि साकल्याने विचार करून एक म्हणजे कसं आहे की जगातली आधुनिकता ही जुनं आणि नवं यांच्या द्वंद्वात्मक संवादातून निर्माण झाली. भारतीय आधुनिकता ही जुन्या नव्याच्या संवादातून तर झालीच, संवाद आणि संघर्षातून, पण पाश्चात्य आणि भारतीय आणि जुनं आणि नवं याच्या संघर्षात्मक संवादातून भारतीय आधुनिकता साकार झाली. त्यामुळे तिचं स्वरूप हे पाश्चात्य आधुनिकतेपेक्षा वेगळं आहे. पोशाख तसेच ठेवलेत आपण, म्हणजे त्या पद्धतीचं वेडं अनुकरण केलं नव्हतं हे तुम्हाला तिथे दिसून येईल. अहो साधं पोशाख सकच्छ कवी विक्षकच्छ वगैरे वादांवरही टिकाणी लिहिलेलं आहे. हे सगळं आहे. आणि म्हणून इथल्या लोकांचे प्रश्न शेतकऱ्याच्या प्रश्नावर लोकमान्यांचे 41 आग्रहलेख आहेत. कोणाला माहिती असतं हे. तर म्हणून या पद्धतीची सर्व जुळणी ही त्यांनी केली आणि याची दृष्टी पहिल्यापासून होती ती बीजं पुढे विकसित होत गेली. पहिल्यापासून कशी होती याचं एक आर्थिक उदाहरण फक्त तुम्हाला सांगतो. त्यांचं एकच छोटं वाक्य आहे पण किती अर्थपूर्ण आहे बघा. 13 फेब्रुवारी 1881च्या मराठाच्या अंकात त्यांनी लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? वी मस्ट बिकम कॅपिटलिस्ट अँड एंटरप्रायझर्स, अ नेशन ऑफ ट्रेडर्स, मशीन मेकर्स अँड शॉपकीपर्स. ते म्हणतात आपण भांडवलदार आणि उद्योजक बनलं पाहिजे, व्यापाऱ्यांचे, यंत्रनिर्मात्यांचे आणि दुकानदारांचे राष्ट्र बनले पाहिजे. ही दृष्टी आहे. म्हणजे नुसते राजकीय नेते नाही आहेत, सुरुवातीपासून ते अर्थशास्त्रीय विचार पण करतात हे आहे. आणि संस्कृतीचाही विचार त्यांनी केलेला आहे. अशा तिहेरी पद्धतीने लोकमान्यांनी लोकसंग्रहाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं, भारतीय आधुनिकतेचं
असं नेतृत्व केलं आणि म्हणून ते आज आपल्याला वंदनीय आहेत. आणि हे सगळं समजावून घेताना काही ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्याही बाजूला टाकल्या पाहिजेत, त्याचा उल्लेख करून मी थांबणार आहे. आपण काही द्वैत विनाकारण, ज्याला इंग्लिशमध्ये बायनरीज म्हणतात, काय आहे की महापुरुषांचे लढे ते तर गेले केव्हाच, आज आपण लावतो आणि समाजात भांडणं निर्माण करतो. जसं टिळक आगरकर हे द्वैत आहे, गांधी टिळक हे द्वैत आहे. ही जी सगळी म्हणजे त्यांचे मतभेद असतील, त्यांचे दृष्टिकोन वेगळे असतील काही बाबतीत, त्यांचे काही मार्ग वेगळे असतील, पण ही माणसं एकमेकाची वैरी नाही आहेत. त्यांना परस्परांविषयी नितांत आदर आहे. हे तुम्ही आपण जर मूळचं वाचलं, समजून घेतलं तर लक्षात येतं. इतिहासाची साधनही त्यासाठी महत्त्वाची असतात. आणि म्हणून मग टिळक आणि गांधी या संदर्भात मला फक्त थोडं तुम्हाला सांगायचं आहे की टिळकांनी एक मिनिट गांधींबद्दल टिळक काय लिहितात, पण टिळक गांधी विरोधी असं मानलं जे जातं. 1916 मध्ये टिळक गांधींबद्दल लिहितात, हा वेगळा माणूस आहे. मी आतापर्यंत ज्या रीतीने याला समजत होतो त्यापेक्षा हा वेगळा आहे, मोठा आहे. नंतर अवंतिकाबाई गोखले यांनी जे गांधी चरित्र लिहिलं 1918 साली, म्हणजे गांधीजी हयात असताना आणि टिळक हयात असताना, तर त्याच्यात त्याच्या प्रस्तावना, त्याला प्रस्तावना लोकमान्य टिळकांची आहे. गांधी चरित्राला त्यांच्या हयातीतल्या अवंतिकाबाईंच्या प्रस्तावना टिळकांची आहे. आणि त्या प्रस्तावनेत लोकमान्य टिळक म्हणतात गांधीजींच्या सत्याग्रह कल्पनेविषयी, हा मार्ग सर्व प्रसंगी सर्व काली अवलंबिण्यासारखा असला तरी हरेक प्रसंगी उपयोगात आणावयाचाच की नाही, अगर सर्व प्रसंगी तितकाच फलद्रूप होईल किंवा नाही हे निश्चयाने सांगणे कठीण आहे. तथापि त्या मार्गाची योग्यता मोठी आहे हे सर्वांस कबूल करावे लागेल. एवढंच नव्हे तर पुढे ते असंही एके ठिकाणी म्हणतात, या दर्जाचे शील आणि चारित्र्य अतिशय दुर्मिळ आहे. महात्मा गांधींचे हे चरित्र सामान्य माणसास खरोखरच आदर्शभूत होण्यासारखे आहे. आणि इंग्लंडहून परतले जेव्हा ते 1919 मध्ये त्यांनी असं म्हटलं की इकडल्या सगळ्या हकीकती मला कळल्या. गांधींनी रौलट बिलाविरुद्ध सत्याग्रह केला, त्यात भाग घ्यायला मी हजर नव्हतो, याबद्दल मला फार वाईट वाटते. गांधीजींच्या काँग्रेसच्या वेगवेगळ्या गांधीजींना काँग्रेसच्या वेगवेगळ्या समित्यांवर घेतलं पाहिजे याचा आग्रह लोकमान्य टिळकांनी धरलेला होता. आता हे सगळं जाऊ दे, मी फक्त एक उदाहरण ठेवतो समोर आणि थांबतो, कारण वेळ झाला आहे. अजून मी पुष्कळ तासभर बोलू शकेन, तर तसं करायचं नाही आहे. म्हणून एकच उदाहरण ठेवतो आणि मग 1 मिनिटात समारोप करतो. हे उदाहरण काय आहे तर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या 4 महिने आधी 1920च्या एप्रिलमध्ये टिळक आणि गांधीजी यांची सिंहगडावर भेट झाली. आणि ही सिंहगडावर जेव्हा भेट झाली तेव्हा लोकमान्य टिळक महात्मा गांधींना म्हणाले, माझा जन्म इंग्रजांशी सतत कटू संघर्ष करण्यात खर्ची पडला आहे. मी इंग्रजांना पुरते ओळखतो आणि तेही मला ओळखतात. तुम्हालाही केव्हा तरी इंग्रजांचा, त्यांच्या कुटिल नीतीचा आणि क्रूरतेचा अनुभव आला म्हणजे तुम्ही इंग्रजांना विरोध करण्यात माझ्याही पुढे जाल. हे लोकमान्यांनी गांधीजींना सांगितलं आणि जणू काही त्यांनी यातून भविष्यवाणी व्यक्त केली. गांधीजी खरोखरच पुढे गेले. आणि म्हणून टिळक आणि गांधी हे द्वैत नाही आहे. एका उत्क्रांती प्रक्रियेच्या साखळीचे ते 2 भाग आहेत. आणि म्हणून ही साखळी आपण समजावून घेतली पाहिजे. ही जी उत्क्रांती मी म्हणतो, या उत्क्रांतीचं फलित हे दोघंही त्या उत्क्रांतीचं फलित होते, साक्षीदार होते, भागीदार होते आणि रचनाकार सुद्धा होते. हे जर आपण लक्षात घेतलं तर
कुठलीही अभिनिवेशग्रस्तता न ठेवता आपण या दोघांकडे बघू शकू, लोकमान्य टिळकांच्या इतिहासाकडे बघू शकू, गांधीजींच्या इतिहासाकडे बघू शकू, भारताच्या इतिहासाकडे बघू शकू आणि एकंदर इतिहासाकडे बघू शकू. म्हणून ही दृष्टी जर आज हे सांगण्याची खूप गरज आहे. आणि त्याचं कारण इतिहासाच्या अनुषंगाने अत्यंत विद्वेषी वातावरण इथे निर्माण केलं जातं आहे, झालेलं आहे. आणि म्हणून इतिहासकार त्र्यंबकचंद शेजवलकर यांनी 1940 साली एक निबंध लिहिला होता, त्याची आठवण काढतो. त्या निबंधाचं शीर्षक होतं महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला संबंध. तो संबंध म्हणजे इतिहास. आणि त्यात त्यांनी फक्त अर्धच वाक्य सांगतो त्यांचं, इतिहासाच्या क्षीराऐवजी दुरभिमानाचे काळे कुट्ट नीर निर्माण झाले आहे, हे शेजवलकर म्हणत आहेत. तेव्हा इतिहासाचं जे क्षीर आहे ते आपल्याला ग्रहण करायचं आहे आणि दुरभिमानाचं काळकुट्ट नीर जे आहे ते बाजूला टाकायचं आहे. हे जर आपण करू शकलो तर माझ्या मते तीच या लोकांना खरी श्रद्धांजली होईल. आणि ही भूमिका बाळगून इतिहासाविषयीची एक किमान जाण आणि जाणीव, परिपक्व जाण ही सर्वसामान्य लोकांच्या मध्ये आपण निर्माण करू शकलो, ज्याला मी ऐतिहासिक साक्षरता असं नाव दिलं आहे. मी प्रत्येक भाषणात हे सांगतो, हिस्टॉरिकल लिटरसी किंवा ऐतिहासिक साक्षरता. आपल्याकडच्या बहुसंख्य समस्यांच्या मुळाशी ऐतिहासिक साक्षरतेचा नसणं हे कारण आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक साक्षरता जर आपण निर्माण केली तर लोकमान्य किंवा महात्मा गांधी, न्यायमूर्ती रानडे या सगळ्या महापुरुषांना अभिप्रेत असणारा भारत हा प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही असा आशावाद व्यक्त करतो. मला ही संधी दिली, माझे विचार आपण ऐकून घेतलेत याबद्दलचा आनंद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. 20 मेपर्यंत दररोज संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी व्याख्यानं होतील. फक्त एका दिवसाचा अपवाद आहे, दिनांक 1 मे त्या दिवशी ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. धन्यवाद.